ही रेसिपी माझी तयार आहे। या फळाचं नाव आहे कोहळा। काही ठिकाणी कुष्मांड म्हणतात, काही ठिकाणी पेठा असेही म्हणतात ह्या फळाला। आणि या फळापासूनच सुप्रसिद्ध पेठ्याची जी मिठाई असते ती या फळापासूनच बनवलेली जाते। तर आज मी बनवणार आहे कोहळ्याचा ज्यूस। साधारणतः हा कोहळा तुमचा 1.5 किलोपेक्षा जास्त वजनाला असायला हवा, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं। आता हा कोहळा मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आपण आता कट करून घेणार आहे। अशा प्रकारे मी मिठाच्या पाण्याने हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बिया सुद्धा जास्त निब्बर नाहीये, कोवळे आहेत, तर आपल्याला बिया घ्यायच्या नाहीयेत आणि ही साल सुद्धा आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे। छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे आहेत। अशा प्रकारे मी बारीक तुकडे करून घेते। आता इथे मी एक ज्यूसचं भांडे घेते। 1 ग्लासवर मी पाणी घालून घेणार आहे आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे। चला आता हे छान मी वाटून घेते। चवीनुसार थोडंसं सैंधव मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता प्रॉपर ज्यूस तयार झालेला आहे। मी एक भांडं घेणार आहे आणि त्या भांड्यावरती आपल्याला एक सुती कपडा घालून घ्यायचा आहे। स्कर आहे पेठ्याचा, तो घालून घ्यायचा आहे। हा छान कपड्यामध्ये गाळून घ्यायचा आहे। ज्यूस तयार आहे, तुम्ही बघू शकता मस्त अप्रतिम। हा ज्यूस तुम्ही सकाळी रोज उपाशी पोटी प्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 1 तासभर काही खायचं नाही। तर चला आता मी एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेते।